आणि राष्ट्रवादीतल्या बंडावरून पवार काका पुतण्यामध्ये पुन्हा एकदा खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळतंय। काल अजित पवारांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली होती। टीकेला शरद पवार यांनी आपल्या खास शैलीमध्ये आज उत्तर दिलं। यांना थांबा म्हटलं तर थांबले नाही। कुणी 38व्या वर्षी निर्णय घेतला तर मी 60व्या वर्षी निर्णय घेतला असे पवार म्हणाले। नव्या लोकांना प्रोत्साहन द्यायची काळजी मी घेतली, याचाच मला आनंद आहे असं शरद पवार यांनी म्हटलं। माझे विचार कायम अतिशय स्पष्ट असतात आणि मीच नाही, मी तर 60 वर्षाचा पार झाल्यावर घेतली। काहींनी तर त्यावेळेस 38व्या वर्षी घेतली। आपण पाठिंबा दिलाच की नाही? चव्हाण साहेबांचा विरोध होता, दादांना बाजूला केलं गेलं। वसंतदादा पण एक चांगलं नेतृत्व होतं, तरी देखील दादांना बाजूला केलं गेलं आणि जनता पक्षाला देऊन त्या पद्धतीचा निर्णय झाला। म्हणजे मागं कोणी निर्णय घेतले नाही असं नाही, मागं 40च्या आतच निर्णय घेतले। मी 60च्या पुढे निर्णय घेतला, त्याच्यावर तुम्ही तर मला समजून घेतलं पाहिजे। आमच्याकडे औषध बंद नव्हतेच, आमच्याकडे आम्ही औषध विकत घेतलं। चव्हाण जे महाराष्ट्राचे जे नेते होते त्याची विचारधारा काय हे आम्ही लोकांनी लक्षात घेतली नव्हती आणि त्यामुळे त्याला शोधून फारसं काही नव्हतं। निर्णय होता, सगळ्यांनी बसून घेतलेला होता। त्याच्यामध्ये काही तक्रार मी काढली आणि आज तुम्ही काही केलं असेल त्याही पद्धतीची तक्रार करण्याचे काही कारण नाही। फक्त पक्ष लोकांनी ज्या पक्षाला शक्ती केली, फाशीवर दिला, त्याची नियुक्ती कशी झाली, त्याचे संस्थापक कोण होते, या सगळ्या गोष्टी आता सगळ्यांच्या समोर आहे। तुम्ही थोडासा दम धरा आणि आता इथून पुढं फक्त माझं ऐका, बाकी कुणाचं ऐकू नका। आता बाकीच्यांचं लय वर्ष ऐकली, आता माझं ऐका। मी तुम्हाला अक्षरशः असं काही करून दाखवतो, कारण प्रत्येकाला राजू लोकसभेपर्यंत दम धर झालं। ही गोष्ट सही आहे की गेले माझ्यावरचे गेले 10 ते 15 वर्ष बारामती यांच्या भागात कुठल्याही कामात माझं विश्वास होती। तिथे जे लोक निर्वाचित झाले, उदाहरणार्थ समजा पंचायत समिती, साखर कारखाना असतील, अन्य संस्था असतील, तिथं कुणीच्या पदावर जावं, कुणी त्या ठिकाणची जबाबदारी घ्यावी, या संबंधीचं एकही लोकांनी स्वतःकडे घेतले नाही। जरूर करत यावं, सगळ्यांना अनुदान द्यावं आणि एकंदर या सगळ्या प्रदेशांचा नावलौकिक वाढेल या उद्देशी काळजी घ्यावी आणि लोकांनी निर्वाचित केलं आहे त्यांनी त्यामध्ये अधिक लक्ष घालावं, याच्यावर माझे काही विरोध नाही। पक्ष म्हणून माझ्या सर्व राज्यामध्ये आणि देशामध्ये नेहमी नव्या लोकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशी काळजी मी घेतलेली आहे, त्याच्यात मला आनंद आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।